आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नजर दिन भर की अहम खबरों पर। आज 6 दिसंबर यानी बाबरी मस्जिद के यौम शहादत के ज़िम्मे में रज़ा एकेडमी की जानिब से इज्तिमाई अज़ान का एहतमाम। 15 साल की दुल्हन और 20 साल के दूल्हे की कम उम्र की शादी रोकने में शहर के पुलिस महकमे के दामनी वक्त को मिली कामयाबी। अब खबरें तफसील से। आज 6 दिसंबर को बाबरी मस्जिद के यौम शहादत के ज़िमन में रज़ा एकेडमी की जानिब से चंपा चौक पर इज्तिमाई अज़ान का एहतमाम किया गया था। नाजरीन, 6 दिसंबर 1992 को बाबरी मस्जिद को मस्मार कर दिया गया था। आज 6 दिसंबर 2023 को बाबरी मस्जिद को शहीद हुए 31 साल गुजर गए हैं। रज़ा एकेडमी की जानिब से हर साल 6 दिसंबर को चंपा चौक में इज्तिमाई अज़ान का एहतमाम किया जाता है। आज भी दोपहर में इज्तिमाई अज़ान का एहतमाम किया गया था। इस मौके पर सैकड़ों अफराद ने अज़ान की आवाज़ बुलंद की और बाबरी मस्जिद की शहादत को याद किया। आज बाबरी मस्जिद की शहादत की 31वीं बरसी है, जिस पर रज़ा एकेडमी की जानिब से हर साल अपने गम व गुस्सा का इजहार इसी तरह से अदब व एहतराम के दायरे में किया जाता है। इसीलिए काली पट्टी। और रहा सवाल जगह का, शरीयत का हुक्म ये है कि जिस जगह पर एक बार मस्जिद बन जाती है तो वो जगह ता क़यामत मस्जिद की ही रहती है। इसीलिए और ये एहतजाज हमेशा जारी रहेगा इंशाअल्लाह, क्योंकि आने वाली नई नस्लों को इसका पैगाम देना है और इस अजीम सानेहा को गम को याद रखना है। करनी सेना के सदर सिखदेव गोगामोरी का कत्ल करने पर मकामी सकल राजपूत समाज और करनी सेना के तमाम ओहदेदारों के जानिब से शदीद एहतजाज किया गया। एडीएन से बात करते हुए एहतजाजियों ने मजीद मालूमात फराहम की। काल जी निर्गुण हत्या झाली, आमचे सुप्रीमो श्री सुखदेव सिंग दागा गोडामेडी हे श्री राष्ट्रीय राजपूत कन्या सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि राजपूत समाजासाठी नाही सकल क्षेत्रीय समाजासाठी ते काम करत होते। ते एकमेव नेता असे होते आमच्या समाजाचे की राजपूत समाज एकत्र करायचे ते काम करत होते। राजस्थान असो, मध्य प्रदेश असो, गुजरात असो, महाराष्ट्र असो, आता मलाही त्यांनी श्री राष्ट्रीय राजपूत कन्या सेनेचं महाराष्ट्राचं पद दिलेलं आहे। त्यांची काय निर्गुण हत्या झाली, आमच्या समाजाचे आशेवर अन्याय काय होतं नेहमी त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी सिक्युरिटी मागितली होती। त्यांना सिक्युरिटी का देण्यात आली नाही, त्यांना माहित होतं भीती आहे, कारण ते समाजासाठी काम करत होते। आता तर राजस्थानचे इलेक्शन चुनाव झालेला आहे, त्या दरम्यान त्यांना काहीतरी धोका होता, त्यांना माहित होतं। आज जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राचा राजपूत समाज शांत बसणार नाही। आज तर आम्ही एका कॅनट गार्डनला महाराणा प्रताप बुद्धांना निषेध करतोय। उद्या परवा काय होत नाही तोपर्यंत आम्ही क्रांती चौकला चक्का जाम करणार आहोत। आज आमच्यातनं आमचा कोहिनूर हिरा राजपूत समाजाचा आमचं सर्व काही आमच्या समाजासाठी लढणारा, समाजाला न्याय देणारा आज आमच्यात नाही आहे। मी ह्या मीडियाद्वारे ज्या वेळेस तिथं जी सरकार होती त्यावेळेस भरपूर वेळेस त्यांना विनंती करण्यात आली की त्यांना सिक्युरिटी देण्यात यावी। त्यांना सिक्युरिटी देण्यात आली असती तर आज आमचा कोहिनूर हा आमच्यात राहिला असता। त्यामुळे मी त्या सरकारचा निषेध करते। आमचे नेते सुखदेवजी दादा गोगामेडी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि त्यांचा निर्गुण खून झाला, हे अशोक सिंग गहलोत यांचं जो सरकार होतं त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना सिक्युरिटी दिली नाही, हेतुपुरस्पर त्यांना सिक्युरिटी दिली नाही। याचा आम्ही सकल राजपूत समाजाकडून जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत मारेकरी अटक होत नाही, त्यांना भर चौकात गोळ्या घालत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करू, रोडवर उतरू, रस्ते जाम करू। पूर्ण राजपूत समाज जो मागे एकत्र झाला तो समाज
सुखदेवजी गोगामेळी यांनी याने क्षत्रिय समाजाला याने न्याय दिला आणि सर्वांना एकत्र केलं। राजपूत समाजाच्या मोठ्या नेत्याने आपली सुरक्षा मागितली शासनाकडे, ती सुरक्षा त्यांना मिळाली नाही आणि राजपूत समाजाचे अनेक नेते हे तिसरे नेते आहेत की त्यांची हत्या झालेली आहे। तर संपूर्ण राजपूत समाज नाही, संपूर्ण देशभरात अशा हत्येचा निषेध होणं गरजेचं आहे आणि तो निषेध होत आहे। गोगामेळे 2 महिने पहिले आम्हाला ह्या ठिकाणी स्थळावर येऊन भेटलेत आणि सगळ्यांना येऊन भेटताना त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक माणूस लढ्यासाठी तयार पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, ते आम्हाला त्यांनी शिकवलं आहे। काल राजस्थानमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेळी यांची निर्घृण हत्या झालेली आहे। त्या हत्येच्या संदर्भात निषेधात आम्ही आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत त्या भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशी सजा सुनावली जात नाही किंवा त्यांच्या त्याच भाषामध्ये भर चौकामध्ये त्यांना गोळी मारायला पाहिजे, ही करणी सेनेची समस्त राजपूत क्षत्रिय समाजाची मागणी आहे। आणि जोपर्यंत हे 24 घंटेचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे राजस्थान सरकारला की जेणेकरून तुम्ही तात्काळ आरोपींना अटक करा, जर अटक नाही केली तर संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये तीव्र आंदोलन छेड़े जाईल। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के महापरिनिर्वाण दिन के ज़िमन में बुध को सुबह से ही भड़कल गेट पर मुख्तलिफ पार्टियों तंजीमों की जानिब से बाबा साहब के क़द्द आदम मुजस्समे पर खराज अक़ीदत पेश किया गया। भारतीय आइन के मेमार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के महापरिनिर्वाण दिन के ज़िम्न में आज सुबह भड़कल गेट पर मुख्तलिफ पार्टियों और तंजीमों की जानिब से खराज अक़ीदत पेश किया गया। आज सुबह से भड़कल गेट पर हुजूम था। अक़ीदतमंदों ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के क़द्द आदम मुजस्समे को फूल के हार पहनाकर खराज अक़ीदत पेश किया। मी एक माझ्या सैनिकाची विधवा पत्नी महारेजिमेंट कमल भगवान खरात 3rd महारेजिमेंटची आहे आणि समता सैनिक दल आमचा हा फार मोठा ग्रुप आहे। त्या समता सैनिक दला थ्रू आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलो, कारण बाबासाहेबांनी आमच्यासाठी नाही, नारीसाठी नाही, सर्वांसाठी, सर्व तळागाळातल्या लोकांसाठी फार मोठं कार्य केलेलं आहे। त्यामुळे आम्ही बाबासाहेबांना समता सैनिक दला थ्रू अभिवादन करण्यासाठी आलो आणि बाबासाहेबांना तिवार अभिवादन करते। बाबासाहेबाची ऋण तर आम्ही फेडणारच नाही, पण थोडा वेळ काढून मी तर सर्व जनतेला सांगेन की थोडा वेळ काढून बाबासाहेबाला अभिवादन करायला या। नुसतं अभिवादनच नका करू, तर बाबासाहेबाच्या कार्याला जागत राहा आणि सत्कार्य करत राहा, कारण आजच येतो आणि आजच अभिवादन करतो आणि नंतर विसरून जातो, असं होऊ नये म्हणून मी जनतेला आव्हान करते आणि बाबासाहेबांना तिवार अभिवादन करते। इथेच थांबतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। महार बटालियनची सुरुवाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे महार ग्रुपचे, महार रेजिमेंटचे महार सैनिक बाबासाहेबांना अभिवादन देण्यासाठी भडकल गेट येथे आज जमा आहे। बाबासाहेबांनी 1941 महार बटालियन ओपन केलेली आहे आणि ते बाबासाहेब ह्या बटालियनचे संस्थापक आहेत। त्यांच्यापासून आमची महार बटालियन एक प्रफुल्ल झालेली आहे आणि जेव्हा 62 आणि 65 आणि 71 या लढाईमध्ये महार बटालियनचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। त्या माध्यमातून आम्ही हे समजतो की बाबासाहेबांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे हे आणखी कोणी करू शकत नाही, पण बाबासाहेबांना काही लोक असे म्हणजे वेगळ्या दृष्टीने बघतात, ते बघू नये। बाबासाहेब आमचे फक्त एका जातीचे नसून सर्व जाती धर्माचे आहेत। बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे हे सर्व जाती धर्मासाठी आलेलं आहे। बाबासाहेबांनी मध्य प्रदेश MP सागरमध्ये हे महार बटालियनचं सेंटर ओपन केलेलं आहे। त्या माध्यमातून आम्ही सर्व माजी सैनिक येथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो। त्यांचं खरेच आम्ही अभिवादन करून आम्ही त्यांचे कधीच उंचा फिरणार नाही, म्हणून मी बाबासाहेबांना परत एकदा सल्यूट करतो। जय भीम, जय बुद्ध। संबोधि एकेडमी महाराष्ट्र के तहत संबोधि मुकाबला जाती इम्तिहानात तरबियती मरकज में खून के अतियात का एक कैंप मुनक्कद किया गया था। इसमें तलबा ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया और खून के अतियात दिए। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के 67वें महापरिनिर्वाण दिन के ज़िम्न में 6 दिसंबर को संबोधि मुकाबला जाती इम्तिहानात तरबियती मरकज़ में खून की एहतियात के कैंप का अहतमाम किया गया था। इस कैंप का इफ्तिताह डॉक्टर उन्मेश टाकलकर के हाथों अमल में आया। बतौर मेहमान खुसूसी CISF ड्यूटी कमांडेंट पवन कुमार, जलील शेख वगैरह मौजूद थे। इस खून के एहतियात कैंप में तलबा ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया और खून के एहतियात दिए। सिग्मा हॉस्पिटलचं योगदान अनेक दिवसापासून आहेच आहे, पण प्रामुख्याने ते आपल्याला कोरोनाच्या कालावधीत जाणवलं आणि कोरोनामध्ये
अनेक हॉस्पिटल्स असे होते की मी टीका टिप्पणी काही करणार नाही. आजचा दिवस आमच्यासाठी आता आदरणीय बाबासाहेबांना विनम्र अभिवादन आम्ही करत आहोत. टीका टिप्पणी नाही, पण शहरातल्या अनेक हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळामध्ये माणूस गेला की वापसच आला नाही अशी स्थिती होती. आणि सरांच्या हॉस्पिटलमध्ये मराठवाडाभरातून आणि शहरातले सगळे VVIP पेशंट आणि काय पायगुण म्हणायचं आपण त्याच्यात काय फार भानगडीत जाणार नाही, पण जास्तीत जास्त संख्येने त्या हॉस्पिटलमध्ये माणसं बरे होऊन आले. आपल्या महाव्यवस्थापक भाग्यश्री सातवे मॅडम एका शहरातल्या हॉस्पिटलला गेल्या होत्या, त्यांची आईसोबत होती. त्यांनी सांगितलं की आम्ही या अटीवर ॲडमिट करून घेतो, त्यांचं काही खरं नाही म्हणून. आणि मग तिथे मग तुम्हाला माहिती आहे की समोरच जेव्हा सांगितलं रडापड, मी मुंबईत होतो, सांगितलं सरांना फोन केलं, सर म्हणले पहिले माझ्याकडे पाठवा. आणि 8 दिवसाच्या आत मॅडम बऱ्या झाल्या. आणि माझी सख्खी पुतणी ती तिला वाटतं की 19 का काय तर 19 का 21 हां, तर सर म्हणाले भीमरावजी तुम्ही माफ करा, माझ्याकडे ॲडमिट करू नका, तिला घाटीमध्ये पाठवा कारण शक्यता फार कमी आहे. तर मी सरांना विनंती केली, म्हणलं सर मरणारच आहे तर मग घाटीमध्ये मेली काय सिग्मामध्ये गेली, आम्ही तर काही ऑब्जेक्शन घेणार नाही, आता ही स्थिती आहे. आणि तिचं युट्रस रिप्लेसचं ऑपरेशन वगैरे वगैरे झालं होतं. तब्येत एवढी चांगली नव्हती, पण सरांनी प्रचंड मेहनत घेतली आणि 10 दिवसामध्ये ती टणटणीत बरं झालं. म्हणजे आमच्या सगळ्याला ते एक आश्चर्यकारच होतं, कारण एवढं सगळंच वाढलेला तो स्कोर आहे, तर त्या स्कोरमध्ये काही माणसं जगलीच नाही त्या काळामध्ये. तर सरांचं योगदान आहे. ये जो बीमारी है इसके बारे में मैंने कुछ और डॉक्टर लोगों से बात की, सभी ने मुझे काफ़ी बताया कि इसका इलाज नहीं है और ये जेनेटिक होती है. और बुरी बात ये है कि हम लोगों को पता नहीं है, ज़्यादातर लोगों को पता नहीं है कि इसका क्या असर हो सकता है हमारे ऊपर. तो इस पर्पज़ के लिए, इस कॉज के लिए अगर हम लोग रक्तदान करते हैं, तो सर ने पहले ही बताया ये रक्तदान महादान है, सबसे बड़ा दान है. और उस पर भी ऐसे बीमारी के लिए, ऐसे लोगों के लिए जिनके लिए बहुत ज़्यादा ज़रूरत है, अगर उनको रेगुलर ब्लड नहीं मिला तो उनका जीवन खतरे में है. ताजमहल का बांधला गेला ह्याचं कारण त्या काळात शांतता होती. तसं एखाद्या राष्ट्राच्या जीवनामध्ये शांतता निर्माण करण्याचं काम राज्यघटनेने केलं. आणि हेच आयव्हर जेनिंगने ज्या राज्यघटना लिहिल्या, पाकिस्तानची राज्यघटना, श्रीलंकेची राज्यघटना, इंडोनेशियाची राज्यघटना, ही आयव्हर जेनिंगने लिहिली. तर सगळे राष्ट्र आज कोलॅप्स झाले. भारत मात्र जगात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती करून आहे. पण एक आजार आहे की तो त्याच्यापेक्षाही 100 वर्ष जुना आहे आणि पूर्ण जगभरामध्ये ते आढळतं. आणि सगळ्यात कॉमनेस्ट जेनेटिक डिसऑर्डर असं त्याचं नाव आहे, ज्याच्यासाठी आम्ही काम करतो, थॅलेसिमिया. आणि एका आपल्या कम्युनिटीमध्ये म्हणजे पंजाबी, सिंधी, गुजराती, महार, लोहाना अशा कम्युनिटीमध्ये ते खूप प्रमाणात आहे. आणि एका कम्युनिटीमध्ये आम्ही सर्वे केला तर 22% आहे. आणि त्याला थॅलेसिमिया मायनर म्हणतो. अमिताभ, अभिषेक, ऋतिक रोशन, अमिषा पटेल हे सगळे आम्ही थॅलेसिमिया मायनर आहेत असं सांगितलेलं आहे. वज़ीर आज़म नरेंद्र मोदी के हाथों यौम बहरिया के ज़िमन में सिंधुदुर्ग में छत्रपति शिवाजी महाराज के मुजस्समे की रस्म नकाबकशाई अमल में आई. हथियारबंद बहरिये ने यह दिन सिंधुदुर्ग किले में मनाया. भारतीय जनता पार्टी के जिला सदर खंबायते ने ज़िमन में नरेंद्र मोदी का शुक्रिया अदा किया. परवा आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवरायाचे पुतळ्याचे अनावरण झाले आणि नौसेना दिन हा साजरा करण्यात आला. ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र या छत्रपती शिवरायाच्या विचाराचे वारसा जपणारे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद होती. कारण गेल्या भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा आपल्या नौसेनेमध्ये जे आहेत, नौसेनेच्या सैनिकांवरती गणवेशामध्ये असतील, ध्वजावर असतील, काही खुणा या आपल्या परकीयांच्या होत्या. या सर्व खुणा, परकीयांच्या खुणा माननीय मोदी साहेब यांनी मिटवून
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणाऱ्या आणि नौसेनेच्या ध्वजावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रा ही त्यांच्या नवीन मुद्रा त्यांच्या ध्वजावरती लावण्यात आली आहे, त्यांच्या गणवेशावर लावण्यात आली आहे आणि ज्यामुळे खरं म्हणजे नौसेनेचं जी स्थापना आहे ही खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली होती असं माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितलं आहे आणि त्यांच्या विचाराला प्रेरणा घेऊन नौसेनेमध्ये काही बदल माननीय मोदी साहेबांनी केले, त्यांच्या गणवेशात केले आणि त्या दिवशी आपण बघितलं असेल की नौसेनेच्या प्रात्यक्षिकामध्ये सुद्धा एक महिला नौसेना दलमध्ये आपल्या एका तुकडीचं नेतृत्व करत होती। म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणामध्ये सुद्धा आपल्या भारताला एक पुढे नेण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं आहे। मी आपण सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने माननीय मोदी साहेबांचं खूप खूप असं अभिनंदन करतो आणि ही माहिती जनतेपर्यंत पोहोचावी अशी आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर वक्फे का। खबरें अभी और भी है, देखते रहिए ADN उर्दू न्यूज। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। शहर में बड़े गांव के साई नगर में एक कम उम्र लड़की की शादी रोकने में दामनी वफ्द को आज कामयाबी हासिल हुई। पुलिस डिप्टी इंस्पेक्टर कांचन मिर्दे, लता जाधव और उनके वफ्द ने इतला मौसूल होते ही फौरन कार्रवाई करके कम उम्र की शादी रोक दी। शहर के पड़ेगांव में साईनगर में आज एक कम उम्र दोशीज़ा की शादी रोकने में दामनी वफ्द को कामयाबी हासिल हुई। आज सुबह 11 बजे के करीब लगन की कार्रवाई साईनगर इलाके में जारी थी। इस मुकाम पर दूल्हे वाले दाखिल हो गए थे। उस वक्त इस बारे में दामनी वफ्द के अफसरान और मुलाजिमीन ने इस दिन में दुल्हन और दूल्हे के उम्र के बारे में मालूमात हासिल की। उन्हें इससे कबल ही दुल्हन के उम्र के बारे में शिकायत मौसूल हुई थी। इस पर कम उम्र की शादी रोकने के लिए दामनी वफ्द और चाइल्ड हेल्पलाइन के नुमाइंदे सचिन दौंड के साथ शादी के मंडप पहुँचे। बादअज़ा पता चला कि लड़की यानी दुल्हन की उम्र सिर्फ 15 साल 11 महीने की है, दूल्हे की उम्र 20 साल है। दोनों पार्टियों को छावनी पुलिस स्टेशन लाया गया और उन्हें समझा बुझा कर शादी रोकने के लिए कहा गया और पुलिस में केस दर्ज करने से बचा लिया गया। इस तरह तहरीरी रजामंदी देने के बाद उन्हें छोड़ दिया गया। आज रोजी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली आणि त्या गोपनीय माहिती अशी मिळाली की साईनगर पडेगाव येथे एक बालविवाह होत आहे आणि ते थांबवण्यासाठी आम्ही तिथे माझ्या पूर्ण दामिनी स्टाफसह मी तिथे गेले असता आम्हाला तिथे एक मंडप असलेला दिसला आणि त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी नवरदेव नवरीच्या वेशामध्ये दिसले। तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांच्या आईवडिलांना विचारलं की यांचं वयाच्या विषयी कागदपत्र वगैरे दाखल करा म्हणून आणि त्यांनी दाखल केले। आम्ही ते चेक वगैरे केले, त्याच्यामध्ये मुलीचं वय 15 वर्ष आणि मुलाचं वय 20 वर्ष असं दिसून आलं। तर आम्ही तो बालविवाह थांबवला
आणि त्यांना त्या मुलाच्या आईवडिलांना मुलीच्या आईवडिलांना घेऊन पोस्टे छावणी येथे त्यांना पुढील कारवाईसाठी हजर केले. अशी आम्ही आज पूर्ण बालविवाहाची कारवाई केली. आणि मला म्हणजे तुम्हा सर्वांना एक असं सांगू इच्छिते मी की एवढ्या लहान वयामध्ये आपल्या मुलीचे किंवा मुलांचे लग्न करू नका. पुढे चालून फार त्यांना सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. त्याचप्रमाणे एवढ्या 15 वर्षाच्या वयामध्ये जर मुलीचं लग्न केलं तर तिला काय कळतं आहे लग्नाचं काय वगैरे काय. लग्नानंतर तिला सर्व काही ती एवढ्या लहान वयामध्ये सर्व काही करू शकणार नाही. शिवाय तिच्या फ्युचरचा पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे की तिने शिक्षण केलं पाहिजे, पूर्ण तिला कळायला पाहिजे ना. त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की आपल्या मुलींना शिकू द्या, त्यांना चांगले त्यांच्या पायावर उभं राहू द्या आणि मग नंतरच त्यांचं लग्न करा. नागपुर में होने वाले सरमाई इजलास से कबल शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान रुकन असेंबली संजय सिरसाट ने सहाफियों से बातचीत करते हुए मुख्तलिफ मौजूआत पर अपने ख्यालात का इजहार किया. गेल्या 3 दिवसापूर्वी देशभरातल्या 5 राज्याच्या निवडणुका ज्या झाल्यात त्यामध्ये ज्याला एक हाती सत्ता म्हणतात अशी सत्ता भाजपने स्थापित केली आणि मोदींच्या नेतृत्वावर या जनतेने पुन्हा एकदा आपला विश्वास दाखवला. आम्हाला विकासाचं राजकारण करायचंय, आम्ही विकासाच्या बाजूने आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. परंतु काही लोकांना त्यांचा झालेला हा पराभव म्हणजे जे मुख्य पक्ष होते जे लढत होते, उदाहरणार्थ काँग्रेस ही भाजपच्या विरोधात लढत होती किंवा तेलंगणामधला पक्ष हा भाजपच्या विरोधात लढत होता, काँग्रेसच्या विरोधात लढत होता. त्यांना जेवढं वाईट वाटलं नाही तेवढं वाईट महाराष्ट्रातील उठावा गटाच्या काही नेत्यांना वाटायला लागलं. मग त्याच्यावर असलेल्या टीका टिप्पणी जी नेहमीच खालच्या दर्जाची असते, नेहमीच ही टीका म्हणून टीका असते, ही करायला सुरुवात केलेली आहे. नवीन संशोधन काहींनी त्याच्यात केलंय की नाही आता एकदा बॅलेटवर घेऊन पहा, पुन्हा एखाद्या वेळेला जर बॅलेटवर झालं किंवा नाही झालं तरी पुढच्या वेळेला म्हणतील की मतदारांनी हात वर करून जर आपलं मतदान नोंदवलं तर बरं होईल. म्हणजे असे एक ज्या प्रश्नाला काही अर्थ नाही असे प्रश्न आता उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु एक निश्चित झालेलं आहे की या विजयामुळं जे इंडिया वगैरे जी काही आघाडी होत होती ना, जी मी पूर्वी सांगायचो की ही आघाडी टिकणार नाही, त्याच्यावर शिक्कामोर्तब निश्चित झालेला आहे. आज जी त्यांची बैठक होणार होती, ज्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा ज्यांच्या घरी ही बैठक होणार होती त्यांनी कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट आतापर्यंत केल्याचं माझ्या ऐकूयात नाही. परंतु आमच्या इथलच्या काही लोकांना बॅगा भरून तयारीमध्ये ते बसले होते की आजच्या ह्या बैठकीला जायचंय आणि मग तो आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत असं सगळं दाखवण्याचा जो प्रकार होता त्याच्यावर पाणी फिरलं हे दुर्दैवच आहे. मग त्यांनीच बोंबलायला सुरुवात केली, नाही नाही हे ममताच्या घरी लग्न होतं, हे नितीश कुमार आजारी आहेत, यांनाच फक्त यांनाच ते सगळं माहिती होती. आणि काल दुपारपर्यंत त्यांना ती कल्पनाही नव्हती की ममताच्या घरी लग्न आहे म्हणून किंवा नितीश कुमार आजारी म्हणून. हे कधी त्यांनी जेव्हा कॅन्सल केली बैठक त्या टायमाला यांनी कारण द्यायला सुरुवात केली. म्हणतात ना की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, तशातला हा प्रकार आहे. लग्न कुणाचं नाचायला हे आपले तयार होऊन लाली पावडर लावून तयार होते. या अशा लोकांमुळं काँग्रेसकडे जाण्यासाठी हा यांचा जो कल होता, जो आग्रह आहे, पुन्हा शिवसेना प्रमुखाचं नाव घेत आहेत की शिवसेना प्रमुखांच्या विचारावर आम्ही चाललोय आणि असे काही मागे लागलेत की काँग्रेस कधी आम्हाला जवळ करते, कधी आम्ही त्यांच्या जाऊन त्यांचे हार त्यांच्या टाकतो, कधी त्यांच्या चरणी लीन होतो. ही लाचारी ही महाराष्ट्र आता पाहते. म्हणून अशा लोकांपासून आता इतर लोकांनी सावध राहिलं पाहिजे. हे असे अब्दुल्ला, हे वरातीमध्ये नाचणारे जे आहेत नाचे, यांच्यापासून महाराष्ट्राने आता
आपला मत प्रवाह बनवला पाहिजे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही कोणतीही निवडणूक येऊ द्या, शिवसेना भाजप ही पूर्ण ताकदीनिशी तयार आहे आणि निश्चित यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळे हे आता वेगवेगळे आरोपाचे फैरी झाडायचा प्रयत्न करतायत. हे फुसके बार जास्त दिवस चालणार नाही, जास्त काळ टिकणार नाही, हा मला आत्मविश्वास आहे. तरक्की याफ्ता भारत संकल्प यात्रा के तवस्सुस से हुकूमत की मुख्तलिफ स्कीमों को घर घर पहुंचाने के लिए गणेश कॉलोनी में लैंड रिकॉर्ड ऑफिस के रूबरू आज एक कैंप मुनक्कद किया गया था. इसमें म्यूनिसिपल कॉरपोरेशन के तिब्बी शोबे की जानिब से मुफ्त जांच कैंप का अहतमाम भी किया गया था. तरक्की याफ्ता भारत संकल्प यात्रा के तवस्सुस से हुकूमत की मुख्तलिफ स्कीमें घर घर पहुँचे, इस नज़रिए से गणेश कॉलोनी में लैंड रिकॉर्ड ऑफिस के रूबरू कैंप का एहतमाम किया गया था. इसमें मरकज़ी हुकूमत की मुख्तलिफ स्कीमों की मालूमात दी गई और मुस्तहिकीन को इससे इस्तेफ़ादा करने की अपील की गई. म्यूनसिपल कॉरपोरेशन के तिब्बी शोबे के मारिफत मुफ्त तिब्बी कैंप का एहतमाम किया गया था. ताहम ज़िला कलेक्टर ऑफिस की मारिफत, आधार दुरुस्तगी और इंदराज कैंप भी रखा गया था. ADN से बातचीत करते हुए सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन के ऑफिसर प्रदीप पवार ने मज़ीद मालूमात दी. विकसित भारत संकल्प यात्रा आज इथे कलेक्टर ऑफिससमोर गणेश कॉलनीच्या इथे सुरू आहे. सगळ्यांना एक आव्हान येतं की यांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून जास्तीत जास्त माहिती, योजनांची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचेल. इथे कलेक्टर ऑफिसतर्फे आधार कार्ड नोंदणी, त्याच्यानंतर जनधन योजनेअंतर्गत जे पोस्ट ऑफिसचे स्टॉल लागलेले आहेत, त्याच्यानंतर अर्बनचे आणि ग्रामीणचे काही योजनांचे सगळ्यांचे वेगवेगळे स्टॉल आहेत इथे. तर प्रत्येकाने तिथे येऊन आपापल्या ज्याला ज्या योजनांची माहिती हवी असेल आणि त्या योजनांबद्दल लाभ घ्यायचे असेल त्यांनी तिथे येऊन घेऊ शकतात, असे मी आवाहन करतो. प्रत्येकाने तिथे येऊन विजिट द्यावं ही विनंती. महात्मा गांधी मिशन MGM के 41वीं यौम तासीस के ज़िमन में मुख्तलिफ प्रोग्राम्स का आज एहतमाम किया गया. MGM यूनिवर्सिटी की जानिब से इस साल पहली मरतबा यूथ फेस्टिवल का इनेकाद भी किया गया और ज़िमन में यूनिवर्सिटी के जानिब से ADN से बातचीत करते हुए तलबा ने बहुत सारी मालूमात फराहम की. महात्मा गांधी मिशन संस्थेचा वर्धापन दिन 20 डिसेंबरला प्रतिवर्षी असतो. यंदा 20 डिसेंबरला 41वा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं भरगच्च अशा कार्यक्रमाचं आयोजन महात्मा गांधी मिशनच्या कॅम्पसमध्ये परिसरात करण्यात आलेलं आहे. जसं की 10 डिसेंबरपासून काही स्पोर्ट्सचे इव्हेंट आहेत. मग जिथे जिथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्या शाखा आहेत, उदाहरणार्थ मुंबई, नोएडा, परभणी, नांदेड, तिथून सगळे खेळाडू पण MGM संस्थेचे इथे येणार आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून MGM विद्यापीठाचा पहिला यूथ फेस्टिवल युवा महोत्सव हा दिनांक 15, 16, 17 डिसेंबर या 3 दिवसाच्या दरम्यान या ठिकाणी संपन्न होत आहे. आता MGM विद्यापीठाला एक 4-5 वर्ष झाले खाजगी विद्यापीठ म्हणून मान्यता मिळून, आणि शेवटी विद्यापीठ म्हटलं तर त्यांना यूथ फेस्टिवल घेणं हे बंधनकारक आहे. तर मध्ये लॉकडाऊनचे काही काळ गेला आहे, 1-2 वर्षाचा, पण ह्या वर्षी अतिशय उत्साहात पहिला यूथ फेस्टिवल आम्ही साजरा करीत आहोत. आणि त्यानिमित्तानं युवकांच्या कलागुणांना एक व्यासपीठ आणि संधी मिळण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे यूथ फेस्टिवल संपन्न होतात दरवर्षी, पण त्यांच्याकडे महाविद्यालय सहभागी घेण्याचे हे खूप असतात, कारण जवळपास 200 ते 250 कॉलेजेस त्यांच्या यूथ फेस्टिवलमध्ये सहभागी होतात. पण MGM विद्यापीठ हे खाजगी विद्यापीठ असल्यामुळे आमच्याकडं एक 10-15-20 डिपार्टमेंट किंवा आमचे इंटरनल कॉलेज आहे, तर हे त्यातलेच हे सहभागी होणार आहेत. पण यंदा पहिला युवा महोत्सव असल्यामुळे आम्ही महात्मा गांधी मिशन संस्थेचे जे काही कॉलेजेस आहे, म्हणजे उदाहरणार्थ मेडिकल कॉलेज आहे, फिजिओथेरपीचे काही डिपार्टमेंट आहे, नर्सिंगचे आहे, कृषी महाविद्यालय आमचं गांधीली परिसरातलं, तर हे सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे. आणि ह्या यूथ फेस्टिवलमध्ये हे सगळेजण सहभागी होत आहेत. या यूथ फेस्टिवलमध्ये आम्ही जवळपास 20 कला प्रकार याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्याच्यामध्ये गायन आहे, समूह गायन आहे,
भारतीय वेस्टर्न सॉन्ग आहे, शिवाय डान्स आहे, ग्रुप डान्स आहे, लोकनृत्य आहे, शास्त्रीय नृत्य आहे, स्किट आहे, माईम आहे, एकपात्री अभिनय, मिमिक्री, स्किट हे नाट्याचे प्रकाराचे इव्हेंट आहेत. शिवाय फाईन आर्टचे, ललित कलेचे, रांगोळी, कोलाज, मृदमूर्तिकला म्हणजे स्कल्पचर जे शिल्पकला आहे ते आहे. शिवाय स्पॉट फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म, वाङ्मयाचे काही वक्तृत्वाचे इव्हेंट आहे, काव्यवाचन आहे. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नजर दिन भर की अहम खबरों पर. आज 6 दिसंबर यानी बाबरी मस्जिद के यौम शहादत के ज़िन में रज़ा एकेडमी की जानिब से इज्तिमाई अज़ान का एहतमाम. 15 साल की दुल्हन और 20 साल के दूल्हे की कम उम्र की शादी रोकने में शहर के पुलिस महकमे के दामनी वक्त को मिली कामयाबी. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ. तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.